महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवारांसोबत चर्चा केलेली आहे। एका तासापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्यांकडून सध्या प्रयत्न केले जातात। शरद पवार यांनी सुद्धा मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये एका तासापूर्वी चर्चा सुद्धा झालेली आहे। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता काही वेळातच दिल्ली हायकमांड काँग्रेसच्या हायकमांडकडून निर्णय घेतला जाणार आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झाल्याची, त्यांची भेट झाल्याची माहिती मिळते। एका तासापूर्वी शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेतं आणि कधीपर्यंत आपला निर्णय जाहीर करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। एका तासापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। मल्लिकार्जुन खरगेंची शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली। बारामती पोटनिवडणुकीसाठी सध्या पोटनिवडणूक अतिशय रंगतदार वळणावर खरं तर पाहायला मिळते, कारण उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अवघे काही तास राहिले। त्यामुळे आता काँग्रेस कधी आपला निर्णय जाहीर करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी फोन केलेले आहेत। सुनेत्रा पवार यांनी स्वतः 3 वेळा फोन केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या आता काँग्रेसच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागले। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, एक महत्त्वाची अपडेट आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। नक्कीच बारामती पोटनिवडणुकी संदर्भात माघारीचा निर्णय कोणी जाहीर केला नाहीये, कारण या सगळ्या संदर्भात काँग्रेस हायकमांड नाराज दिसतंय। विजय वडेट्टीवार यांनी निर्णय जाहीर केल्याने काँग्रेसचे हायकमांड संतप्त झाले आहेत। काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांचं जे ते म्हणणं होतं, काँग्रेस जे ते वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी जे ते पत्रकार परिषद तसं माहिती दिली होती। मात्र 12वी पोटनिवडणुकी संदर्भात अर्ज माघारी घेण्याचा हायकमांडच्या अद्याप महेंद्र, महत्त्वाचं म्हणजे मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। काँग्रेस अध्यक्ष जे मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीकला हर्षवर्धन सपकाळ यांची जे ती ऑनलाईन मीटिंग मधूनच जे ते या संदर्भात चर्चा होईल आणि शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे। मात्र या चर्चेसंदर्भात या अद्याप तरी जी काही भूमिका आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र हायकमांड आहेत काँग्रेसचे, ते या सगळ्या संदर्भात नाराज आहेत आणि महाराष्ट्रातील जे ते प्रमुख नेते आहेत त्यांच्या संदर्भात कोणत्याही सूचना ज्या त्या या पोटनिवडणुकी संदर्भात जी बिनविरोध करावी अशा कोणत्याही सूचना त्या देण्यात आलेल्या नाहीत। नक्कीच महेंद्र, त्यामुळे आता काँग्रेस आपला निर्णय कधी जाहीर करतं हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी। तर मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। बारामती पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती।